मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण दीपाली गणेश सुतार आणि वृषाली गणेश साठे या दोन जणींना भेटणार आहोत। सुसगाव पुणे या ठिकाणी आलेले आहोत। खूप दिवसांनी खरं तर पुण्यात आलो, त्यामुळे आज यांची मैत्री सगळ्यांची कशी झाली आणि त्याचबरोबर या कुटुंबाचं खरंच किती वेळा भेटणं होतं यांच्या मैत्रीबद्दल जाणून घेणार, या दोन्ही कुटुंबाबद्दल जाणून घेणार आणि आजच्या भागात शेवटच्या क्षणी पैठणी कोण जिंकणार, दीपाली वहिनी की वृषाली वहिनी? चला बघूया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार नमस्कार, घ्या उखाणा। नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान, गणेशराव आहेत माझे जीव की प्राण। अरे वा, अजून एक तुमच्यासाठी एक उखाणा अरे वा, घ्यायचा। घ्या 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 घ्या। चांदीच्या ताटात साखरेचे खडे, गणेशरावांचं नाव घेते आदेश भाऊजींपुढे। अरे वा, तुम्ही घ्या उखाणा। बाजीत बाजी मी तिची, दीपाली माझ्या प्रीतीची। शिकवला होता पण विसरलो, शिकवला होता पण विसरलो। शिकवलेला घ्या, नाहीतर तुम्हाला आजपासून रोज भाजी मेथीची खावी लागेल। हा हा, शिकवलेला घ्या घ्या घ्या, शिकवलेला घ्या। दीपालीला पाहता झालो वेडा, तिच्या शॉपिंग पायी माझा किस्सा झाला सगळा मोकळा। असाच होता सांगा। थोडा चुकला इकडे तिकडे, काय झालं सांगा सांगा। किस्सा झाला माझा रिकामा। ओ हो हो हो, तिकडे बघा क्लास सुरू झाला। नाही सुरू नाही, परत चुकायला नको, परत एकदा। हा क्लास प्रॅक्टिस। आज तुम्ही घ्यावं आधी, लवकर। हा, भाजी भाजी मेथीची, रुचारी माझ्या प्रीतीची, एवढंच जेवण। तुमच्यात मैत्री कोणाची आहे? त्यांच्या दोघींची। तुमच्या दोघींची मैत्री आहे। घ्या उखाणा वहिनी। उखाणा घ्या। उखाणा घेते इझी, गणेशराव असतात कामात नेहमीच बिझी। खरंय म्हणजे खरंय, मी कधी म्हटलं बरं वहिनी, ओळख करून द्या सगळ्यांची। ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार। ही जाऊबाई, ही नमस्कार। बहीण, ती मागची वहिनी आणि ती पण जाऊबाई। नमस्कार नमस्कार। इकडच्यांची ओळख करून द्या। ते आई, बहीण, जाऊ, भाऊजाई आणि जाऊ। नमस्कार नमस्कार। कसं गेलं बालपण? खूप मजेत, म्हणजे चांगलं। म्हणजे त्यावेळेस लहानपणी कसं टेन्शन नाही, काय नाही, फक्त आपलं आयुष्य फक्त जगायचं एवढंच माहिती होतं। कुठे होतं? पिंपळे सौदागर। आणि तुमचं बालपण? सुचलं इथंच। तुमचं? पिंपळे सौदागर। बरोबर। तुमचं? आनंदगर। तुमच्या घरी कोण कोण होतं? माझे आई वडील, आजी आजोबा आणि मी आणि माझी 3 भावंड। तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील, मी, बहीण आणि भाऊ बहिणी असं। तुमच्या घरी? आई वडील, आजी आणि बहीण भाऊ। आई वडील, भाऊ होते 3 आणि एक बहीण। किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष आली। 20 वर्ष झाली। तुमच्या? आमच्या 15 स्टार्ट ते 14 कम्प्लीट आहे। पण दोघींची मैत्री पहिल्यापासून? हो, बालवाडीपासून अगदी एकत्र शाळेत जायचो, एकाच वर्गात, एकाच वर्गात, एकाच शाळेत, एकाच कॉलेजला पण बेंचवर एकत्रच, सगळे एकत्र। कॉलेजला पण बरं, एकत्र? ऍक्च्युली काय झालं, तिचं FY नंतर तिचं लग्न झालं, त्याच्यानंतर ती कधी माहेरी आली मग यायची कॉलेजला। अच्छा, तुमचं लवकर लग्न झालं, बरोबर। त्यामुळे मग 15 वर्ष आणि 20 वर्ष। हो ना, मग 5 वर्षानंतर तुम्ही लग्न केलं। तिच्या आई वडिलांना जास्त गडबड झाली तिच्या लग्नाची। कसं होतं बालपण? खूप छान होतं, अजूनही म्हणजे तसंच आहे। आधी माहेराला गेलो ना तरी सगळा एकत्र येतो आणि नवऱ्यांना नको जीव करता। तुमचं काय म्हणणं आहे? लहानपण बरं निरागस असतं म्हणजे लहानपण। हा, त्याच्यामध्ये आता लग्न झाल्यानंतर प्रपंच अंगावर पडला की भरपूर गोष्टींचं टेन्शन येतं, म्हणजे नवऱ्याचं नाही। काय एवढं अंगावरती प्रपंच तुम्ही टाकला त्यांच्यावरती? केवढं दडपण आलंय? लहानपण निरागस होतं, आता फार दडपण यायला लागलंय त्यांना। लग्नाचं मी सांगतो तिच्यापेक्षा। आम्ही पाहायला गेलो आधी, हा, आमची बहीण, मी, आई वडील आम्ही गेलो होतो लग्नाला गेलो एका, त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला अशी मुलगी। गेलो तर मी पाहिल्यानंतर 5 झाली। आमची बहीण म्हणली जाडे नको मुलगी। 6 महिन्यांनी परत जाऊन मग हिच्या बरोबर लग्न झालं, 6 महिने थांबून।
6 महिन्यात असा काय बदल झाला, काय फरक पडला? मी सांगते अजून त्यातला एक किस्सा. मी त्यांच्याकडे पाहिलं नव्हतं कारण आमची फॅमिली मोठी असल्यामुळे चुलते आजोबा वगैरे सगळे असायचे त्यावेळेस. आणि मुलाकडं पाहण्याची आमची डिरिंग नव्हती होत, जे चुकून वगैरे खिडकीतून वगैरे पाहिला तरच. आणि ह्यांना असं वाटलं ही मुलगी मायका का पाहत नाही, हिला मी आवडलो नाही का काय, किंवा हिच्या मनात आहे का नाही मी. त्याच्यामुळे ह्यांनी तोपर्यंत जरा वेटिंगलाच ठेवलं होतं. आता कसं वाटतंय? आता एकदम सुगरण आहे स्वयंपाकाला. आणि बाकीचं मला काही पाहायला पाहत नाही. घरातलं वगैरे सगळ्या गोष्टी तीच पाहतीये. माझ्याकडे काहीच जबाबदारी नाहीये मुलांची, अजून बाकी भाऊकी पाहुणे रावळे बाकी देणं घेणं सगळं त्याच्याकडेच आहे. आम्ही फ्री आहे. अरे वा, कळलं मला प्रपंचाचं काय दडपण टाकलं. सगळे पाहुणे रावळे सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकल्यात आणि आपण फ्री आहोत म्हणतायत. तुमच्या बाबतीत कसं काय हो? कसं छान जमलं? आहे. लग्न अरेंज मॅरेजच. आमचंही तसंच झालं होतं. 1 महिन्यापूर्वी स्थळ आलं होतं, पण आई आणि मी नको म्हटलं की पुण्यातील मुलगा, आम्ही गावाकडचे, कसं असेल काय, नको म्हटलं हे स्थळ. 1 महिनाभर वडिलांना सांगितलंच नाही. परत 1 महिन्याने ते स्थळ आलं आणि तेच जमलं. असं झालं. दोघींच्या बाबतीत सगळंच सेम कसं हो? योगायोग. घट्ट मैत्री. काय सांगाल मैत्रीच्या, काय आठवणी आहेत? बरं 1-2 किस्से सांगते मी. सांगा. म्हणजे असंच मी तिच्यावर रुसायची, कधी कॉलेजला एकटी गेली समजा ती, म्हणजे कधी आला नाही, फोन नाही केला मला, मी निघाले म्हणून. आणि मग आम्ही असंच महिना 2 महिने बोललो नाही आम्ही. बरं कॉलेजला जाताना नेहमी बरोबरच जायचो आणि यायचो पण बरोबरच. तिची गाडी तिच्याकडे होती तरी पण मला गाडीवर बसायची भीती वाटायची त्यावेळेस. म्हणून ती माझ्यासाठी कॉलेजपर्यंत पायानीच यायची, पायानीच जायची. आणि आमच्या घरापासून कॉलेज 3 किलोमीटर असेल, पिंपळे सौदागर ते पिंपरी. मग कायम या तुमच्यावर चालत हो यायच्या? हो, कायम चालत. काय हो? हो, चालतच आहे. पण खरं खरं सांगा, खरं अगदी खरं. लहानपणी कसा होता स्वभाव? आगाऊ होती ती. ह्या वाक्यानंतर वहिनी मिस्टर जास्त जोरात असले हे का? काय माहिती, त्यांना माहित आहे. लहानपणी छोट्या छोट्या गोष्टीवर रागवायच्या. हो, खूप रुसायची. पण तिने कधी मैत्री माझी तोडली नाही, मीही तिची तोडली नाही. रुसायचं भरपूर. बरं म्हणजे आता जशी बोलती ना तसा स्वभाव होता पहिला तिचा. मी मैत्रीविषयी एक म्हणजे तुम्हाला सांगते. सांगा. आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर सापडतच नाही, तेव्हा पॉवर बँक म्हणून मैत्री कामास येते. क्या बात आहे, केवढं मस्त सांगितलं तुम्ही. वा वा वा. पॉवर बँक आहे तुमची. या पॉवर बँकच्या स्वभावातला कुठल्या गोष्टीचा तुम्हाला राग यायचा, खरं सांगा? राग असा तिचं, म्हणजे ती कोणती गोष्ट मनावर नाहीच घेत खरं सांगायला गेलं तर. बरं फक्त तिला आहे ना वेणी घालता येत नव्हती, त्या गोष्टीचा मला राग यायचा तिचा जास्त. आणि तुम्हाला यांचा? अशी बोलायची पटकन ती. काय असं काही असेल तरी असं फटकन बोलणार अशी करायची. मग ते लागायचं ना कधी? हा, लागायचं, मग गप्पा व्हायचं, परत बोलायचं. हो ना. 2 दिवस एकमेकींबरोबर बोललाच नाही असं कधी झालंय? 2 महिने बोलत नव्हतो आम्ही. किती? 2 महिने. का? काय झालं, मला 10वी झाल्यावर वडिलांनी गाडी घेतली आणि त्याच्यानंतर आल्या सुट्ट्या 2 दिवस, त्याच्यामुळे मी हिच्याकडे गेलेच नाही. आणि आमचं गाव कसं लगेच कळतं ना गावामध्ये की गाडी घेतली बाबा, ह्यांच्या मुलीला गाडी घेतली. हिला बाहेरून कळलं, ते मी नाही सांगितलं. त्या गोष्टीचा तिला इतका राग आला. तिला किती म्हणजे 2 दिवस तिला सॉरी म्हणून मनवलं. पण असाच आहे का स्वभाव? एखादी गोष्ट पटली नाही की तसाच स्वभाव आहे, फटकन बोलतात. आणि मलाच नाही, त्याच्या जावा बहिणी सगळ्या. आता तिची बहीण आली सकाळी, ती रांगोळी पुसते, तुला दिसत नाही का म्हणते एवढं केलं. आज जेवढं काही बोलायचं होतं ना 15 वर्षात बोलले तरी मला म्हणजे काही वाटणार नाही, कारण त्यांचं माझ्या तेवढं प्रेम पण आहे. काय हो, कसा आहे स्वभाव? छान आहे. हा, छान स्वभाव आहे. तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही हलायला लागता. काय स्वभाव छान आहे म्हणजे काय छान आहे? मी काहीच बघत नाही, सर्व तीच बघते, फक्त मी काम करतो. मग आता तुमचं भेटणं होतं का पूर्वी? होतं. हो, म्हणजे खूप नाही, पण तरी आम्ही माहेराला गेले की मी जाते. दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, त्यावेळेस सगळ्या येतातच ना आवर्जून, त्यावेळेस भेटणं होतंच आमचं. जरा जाऊबाईंना विचारतो. हा, विचारा. जाऊबाई सांगा हो, कशा आहे? स्वभाव छान आहे त्यांचा, पण फटकन बोलतात नाही का अशा, की राग म्हणजे पुढच्याला असं राग येईल काय असा विचार नाही करत. रागवतात पण तेवढंच, प्रेम पण तेवढंच करतात. किती वेळा रागवतात दिवसात? दिवसातून नाही, असं एखादी चूक वगैरे झाली तर नाही का असं. काय म्हणणं ती ना जास्त वेळ चुकते ती, बरं म्हणून तिला समजून सांगण्यात मी जास्त ओरडते तिच्यावर. हे बरं आहे. सुनबाईंचं लग्न झालंय तेव्हापासून मला कशाचाही त्रास नाही. स्वयंपाक करायचा किंवा हे आणायचं ते आणायचं, तिकडं जायचं इकडं कसलंही नाही. नुसतं जेवण आयतं ताट येते मला.
अशी माझी सून खूप उत्तमाची आहे. हा, आणि तुमच्यावरचा राग जावेवर निघतोय. स्वभाव चांगला आहे तिचा, पण आता आमच्या दाजी म्हणतात तशी फटकन बोलणारी आहे. म्हणजे तिला असं तोडून माणसं बोलती, पण प्रेम पण करते तेवढी, जीव पण लावती. मला आवडते तिच्या संग भांडायला, रुसायला, फुगायला. इमोशन झाली ती. एकदम आईप्रमाणेच आहे ती. माझ्या आईसोबत एवढ्या गोष्टी शेअर करत नाही, एवढ्या तिच्या सोबत करते. खूप चांगली आहे तशी, पण आहे थोडी रागट आहे, पण चालतंय तेवढं फार. मी त्यांची भाऊज आहे, पण म्हणजे त्या कधी माझ्याबरोबर नंदेसारख्या राहिलेल्याच नाही आहेत. पहिल्यांदा नवीन लग्न झालं तेव्हा थोडंफार 1 वर्षभर मला भीती वाटत होती ननंदे म्हणून, पण नंतर थोडा स्वभाव कळत गेला. त्याच्यामुळे कधी असं टेन्शनच आलं नाही की ती माझी ननंद येणार आहे, तिच्यासाठी हे करा ते करा, काहीच नाही. आले की एकदम आम्ही बहिणींसारखं राहतो. नमस्कार, मी लहान जाऊच आहे त्यांची. रागाने बोलतात, हे करतात, ते तर आहेच मेन म्हणजे. पण रागवले आहे केलं तरी परत आवाज द्यायला येतात लगेच. टाळी तर अशी देतात की माणूस अख्खा हल्लं पाहिजे. माझी लहान जाव आहे ती. माझं माहेर ॲक्च्युली नाशिक आहे, मी सगळ्यात लांब आहे. पण बाकीच्या जावांपेक्षा ती पण म्हणजे एकदम बहिणीसारखी आहे. मी जरी मोठी असली ना, कुठल्याही गोष्टीचं क्लिअरिफिकेशन झाल्याशिवाय तिचं समाधान होत नाही. आता या पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात काय घडणार बघूया. हा खेळ एकदम सोपा आहे. या खेळामध्ये तुम्हाला दोघांना आव्हान आहे. बायकोसाठी काय करता ते आता बघायचं आहे. हां, असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेलं चित्र आहे, ते अचूक जोडायचं आहे. या खेळामध्ये जे सगळ्यात आधी हे चित्र पूर्ण करणार ते आपल्या बायकोला बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. चला, तुम्हाला दोघींना संधी. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. घेऊया, थांबा आता तुमच्याबद्दल ऐकूया. हा वहिनी. तिचा स्वभाव खूप छान आहे. म्हणजे ही आई आहे आमची, पण हिच्यापेक्षा पण जास्त आम्ही तिलाच मानतो, म्हणजे नाही का आई म्हणून. सगळ्या बहिणी इमोशनल होत आहेत आज. मी त्यांची छोटी जाऊ आहे. त्या खूप प्रेमळ आहे. काही माझं चुकलं तर त्या खूप मला समजून सांगतात. खूप प्रेमळ आहे. आई, जावयांबद्दल सांगा. जावई खूप छान आहे. होय ना? हो, त्यांचा स्वभाव पण छान आहे. काय बोलतच नाहीत ना? कधीच नाही. आणि दोघींची मैत्री पण खूप लहानपणापासून आहे. कधी हिला डबा दिला की मग त्या 2-2 महिने बोलल्या नाही तरी म्हणायची दे डबा. मग मी म्हणायची अगं दीपाली बोलत नाही ना तुझ्या संग, असू दे दे. पण मला सांगा, बोलायचं नाही मग डब्याचं कशाला, काय करायचं? तेवढं चालायचं. हे गाडी पण आम्ही एकाच बसून जायचो. गाडी जर तिने आणली मला तर सांगा, फक्त बोलत नव्हतो. बोलायचे नाही. हो, एका गाडीवरून जायचा, डबा खायचा, हो, पण बोलायचं नाही. बोलायचं नाही. मी जायची तिच्या दारात उभी राहायची. हा. तिथं ती उरकून बाहेर यायची. मग जायचं सरळ चालत. एकाच बेंचवर बसायचो, वेगळं पण नाही. तिथून यायचं, बोलायचं नाही. ती बोलायची नाही, मी पण बोलायची नाही. काय प्रेम आहे हो. कसं हे म्हणजे कोणाला कळत सुद्धा नव्हतं की आम्ही दोघी बोलत नाही म्हणून. माहितीच नव्हतं कधी. कॉलेजला असायचो ना, आमच्या आजोबा तिथं असायचे. ज्यावेळेस आम्ही काही खायला नसून नेलं, आमच्या आजोबा दिसले की आम्हाला आनंद व्हायचा. ही पण म्हणजे अगं तुझ्या आजोबा चाललेत बघ, चला आपण वडापाव खायला जाऊ. मग ते आम्हाला तिथं वडापाव खायला न्यायचे. आजोबा. आजोबा आज आठवण येत असेल. हो, हो की नाही? दोघींचा पण स्वभाव खूपच छान आहे. फर्स्ट टाइम जेव्हा माझी ओळख करून दिली ना, तेव्हा मला असं वाटलं की त्या बहीण का मैत्रीण हाच प्रश्न पडला होता. पण दोघींचा स्वभाव खूप छान आहे. ती सगळ्यात लहान भाऊज आहे माझी. तिचं लग्न ठरलं आणि हिला साखरपुड्याला बोलवलं होतं. म्हणजे तिला माहिती आहे की ही नवरी आहे म्हणून. त्यावेळेस हिला काही माहिती नव्हतं, म्हणजे लग्न नव्हतं झालेलं. तर ही डायरेक्ट बोलली, म्हणली ही ड्रेस घालून आली होती. म्हणली काय का तुला कळत नाही का ड्रेस घातलाय, कुशाला साडी घालायची. तर ही एवढी घाबरली.
तुमच्याकडे तिथल्या तिथे अभिषेक नंतर काय ठेवायचं नाही, हो की नाही? बरं, आता आजच्या भागात या दोघींमध्ये खेळ होणार आहे आणि कोण पैठणी जिंकणार ते आत्ता ठरणार आहे. बघूया कोण जिंकणार. पैठणी यांच्याच घरामध्ये असलेलं हे बास्केटबॉलची रिंग आहे आणि मग हे गोल पोस्ट आहे. काही अंतरावर ही माऊली उभी राहणार आणि तो चेंडू त्या मध्ये टाकायचा आहे. लक्षात ठेवा, दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. तुम्ही आणि तुम्ही काही करायचं नाही, आपण शांत राहायचं. चला तुम्ही या पहिल्या. 1 2 3 टाका. हा 1 4 1 5. तुम्ही थांबा, तुम्ही इकडे या. त्यांची आतापर्यंत गुणसंख्या 1. आता 5 संधी तुमच्यासाठी. 1 0. चार 0. 5 0. 6 0. तुम्ही जा. 2. उपविजेत्या ठरल्या दीपाली वैदी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मन. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वृषाली वैनी, त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. अभिनंदन. वृषाली वैनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.